रामानंद नगर ओढ्याच्या परिसरातील नागरी वस्तीमधील घरांमध्ये दरवर्षी पुराचं पाणी शिरून इथल्या नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता। याची दखल घेऊन आमदार ऋतुराज पाटील यांनी आमदार सतेज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली रामानंद नगर ओढ्याच्या दोन्ही बाजूला संरक्षण भिंत बांधण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला। या निधीतून भिंत बांधण्यात आल्यामुळे यंदा या ओढ्यातून आलेल्या पुराचं पाणी नागरी वस्तीमध्ये शिरलं नाही। स्थानिक नागरिकांनी याबद्दल श्री रामानंद महाराज मंदिराजवळ आमदार ऋतुराज पाटील यांचा सत्कार करून कृतज्ञता व्यक्त केली। यावेळी बाजीराव ताटे यांनी रामानंद नगरमधील प्रॉपर्टी कार्डची कामं मार्गी लावण्याची मागणी केली। यावर आमदार ऋतुराज पाटील यांनी लवकरच प्रॉपर्टी कार्डचा प्रश्न सोडवण्याबरोबर रामानंद नगरमधील अन्य कामं मार्गी लावण्याची ग्वाही दिली। यावेळी संजय वाडकर, संतोष जरग, वैभव देसाई, मधुकर रामाने, अशोक पवार, गजानन चौगले, राजन मोळे, विठ्ठल सुतार, विजय फराकटे, विद्या चौगले, सुभद्रा कडतारे, श्रुती भट, अंजना पवार, सिंधू शिरोळे, मीना कांबळे, काँग्रेसच्या सरचिटणीस वैशाली पाडेकर, जयश्री मोळे यांच्यासह नागरिक उपस्थित होते।